श्रीमद्भगवद्गीता अध्याय 12 भक्तियोग म्हणजेच भक्तीचा योग। या अध्यायाची सुरुवात अर्जुनाने श्रीकृष्णांना 2 प्रकारच्या योगींबद्दल विचारून केली आहे आणि त्यापैकी कोणाला तो परिपूर्ण मानतो। निराकार ब्रह्माची उपासना करणारे आणि देवाच्या व्यक्तिरूपाला समर्पित असलेले। श्रीकृष्ण घोषित करतात की भक्त दोन्ही मार्गांनी त्याला प्राप्त करू शकतात, तथापि जे त्याच्या व्यक्तिरूपाची उपासना करतात त्यांना तो सर्वोत्तम योगी मानतो। 20 श्लोकांच्या या छोट्या अध्यायात श्रीकृष्ण सर्व प्रकारच्या आध्यात्मिक साधनांमध्ये भक्तीचा मार्ग सर्वोच्च आहे यावर भर देतात। त्यानंतर तो अर्जुनला समजावून सांगतो की ईश्वराच्या अव्यक्त स्वरूपाचे ध्यान करणे खूप कठीण आहे, म्हणूनच निराकाराची उपासना करण्याचा मार्ग देहधारी जीवांसाठी क्लेशांनी भरलेला आहे। दुसरीकडे जे भक्त त्याच्या व्यक्तिमत्वाची उपासना करतात ते त्यांचे सर्व कर्म त्याला समर्पित करतात आणि त्यांचे मन आणि बुद्धी जाणीवपूर्वक समर्पित करून ते त्याला प्राप्त करतात। असे आत्मे जीवन आणि मृत्यूच्या चक्रातून लवकर मुक्त होतात। म्हणून श्रीकृष्ण अर्जुनला सर्व शंका सोडून देण्यास आणि केवळ ईश्वराच्या प्रेमळ भक्तीत मन स्थिर करून आपली बुद्धी समर्पित करण्यास सांगतात। श्रीकृष्ण म्हणतात की भगवंतावरील असे प्रेम संघर्ष करणाऱ्या जीवांना सहजासहजी मिळत नाही। भक्ती ही काही गूढ देणगी नाही जी एखाद्याला मिळू शकते, ती जोपासण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात। श्रीकृष्ण अर्जुनला सांगतात की जर तो आपले मन पूर्णपणे भगवंतात लीन करू शकत नसेल तर त्याने आपले सर्व कार्य भगवंताच्या भक्तीने करण्याचा प्रयत्न करावा आणि सतत सरावाने तो परिपूर्णतेला पोहोचेल। जर अर्जुन हेही करू शकत नसेल तर त्याने श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करावे आणि जर त्याला हे देखील कठीण वाटत असेल तर त्याने आपल्या सर्व कर्मांच्या फळांचा त्याग करावा आणि आत्म्यात स्थित व्हावे। श्रीकृष्ण पुढे स्पष्ट करतात की ज्ञानाची लागवड ही यांत्रिक अभ्यासापेक्षा श्रेष्ठ आहे आणि ध्यान हे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे। तथापि ध्यानापेक्षा श्रेष्ठ म्हणजे कर्मांच्या फळांचा त्याग करणे, कारण ते लगेचच महान शांतीकडे घेऊन जाते। या अध्यायाचा उर्वरित भाग देवाच्या प्रेमळ भक्तांच्या सर्व अद्भुत गुणांचे वर्णन करतो जे त्याला खूप प्रिय आहेत। अर्जुनने विचारले, जे तुमच्या वैयक्तिक स्वरूपाला दृढपणे समर्पित आहेत आणि जे निराकार ब्रह्माची पूजा करतात त्यांच्यामध्ये तुम्ही योगात कोणाला अधिक परिपूर्ण मानता? भगवान म्हणाले, जे लोक माझे मन माझ्यावर केंद्रित करतात आणि दृढ श्रद्धेने माझ्या भक्तीत नेहमीच रमतात त्यांना मी सर्वोत्तम योगी मानतो। परंतु जे लोक परमसत्याच्या निराकार पैलूची, अविनाशी, अवर्णनीय, अव्यक्त, सर्वव्यापी, अकल्पनीय, अपरिवर्तनीय, शाश्वत आणि अचल पूजा करतात ते त्यांच्या इंद्रियांना संयमित करून
आणि सर्वत्र समविचारी होऊन सर्व प्राण्यांच्या कल्याणात गुंतलेले असतात, ते देखील मला प्राप्त करतात. ज्यांचे मन अव्यक्त गोष्टींशी जोडलेले आहे, त्यांच्यासाठी साक्षात्काराचा मार्ग क्लेशांनी भरलेला आहे. देहधारी प्राण्यांसाठी अव्यक्त गोष्टींची पूजा करणे अत्यंत कठीण आहे. परंतु हे पार्थ, जे लोक आपली सर्व कर्मे मला समर्पित करतात, मला परम ध्येय मानतात, माझी पूजा करतात आणि अनन्य भक्तीने माझे ध्यान करतात, मी त्यांना जन्ममृत्यूच्या सागरातून त्वरित मुक्त करतो, कारण त्यांची चेतना माझ्याशी एकरूप झाली आहे. तुझे मन माझ्यावरच स्थिर कर आणि तुझी बुद्धी मला समर्पित कर, मग तू नेहमीच माझ्यात राहशील, यात काही शंका नाही. हे अर्जुना, जर तू तुझे मन माझ्यावर स्थिर करू शकत नसशील, तर भक्तीने माझे स्मरण करण्याचा सराव कर आणि मनाला सांसारिक गोष्टींपासून सतत रोखून ठेव. जर तुम्ही भक्तीने माझे स्मरण करण्याचा सराव करू शकत नसाल, तर फक्त माझ्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे माझी भक्तिपूर्ण सेवा केल्याने तुम्ही परिपूर्णतेची अवस्था प्राप्त कराल. जर तुम्ही माझ्यासाठी भक्तीने काम करू शकत नसाल, तर तुमच्या कर्मांच्या फळांचा त्याग करून स्वतःमध्ये स्थित होण्याचा प्रयत्न करा. यांत्रिक अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षा कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे, कारण अशा त्यागानंतर लगेच शांती मिळते. जे भक्त सर्व प्राण्यांबद्दल द्वेषापासून मुक्त आहेत, जे मैत्रीपूर्ण आणि दयाळू आहेत, ते संपत्ती आणि अहंकाराच्या आसक्तीपासून मुक्त आहेत, सुख आणि दुःखात समतोल आहेत आणि सदैव क्षमाशील आहेत, ते सदैव समाधानी आहेत, भक्तीने माझ्याशी स्थिरपणे एकरूप आहेत, आत्मसंयमी आहेत, दृढनिश्चयी आहेत आणि मनाने आणि बुद्धीने मला समर्पित आहेत. जे कोणाला त्रास देत नाहीत आणि कोणामुळेही अस्वस्थ होत नाहीत, जे सुखदुःखात समान आहेत आणि भय आणि चिंतामुक्त आहेत, असे माझे भक्त मला खूप प्रिय आहेत. जे लोक सांसारिक लाभांबद्दल उदासीन आहेत, बाह्य आणि अंतर्गत शुद्ध आहेत, कुशल आहेत, काळजीरहित आहेत, अस्वस्थ नाहीत आणि सर्व उपक्रमांमध्ये स्वार्थापासून मुक्त आहेत, असे माझे भक्त मला खूप प्रिय आहेत. जे लोक सांसारिक सुखांमध्ये आनंद मानत नाहीत किंवा सांसारिक दुःखात निराश होत नाहीत, जे कोणत्याही नुकसानाबद्दल शोक करत नाहीत किंवा कोणत्याही लाभाची आस धरत नाहीत, जे चांगल्या आणि वाईट कर्मांचा त्याग करतात, असे लोक भक्तीने परिपूर्ण आहेत, ते मला खूप प्रिय आहेत. जे मित्र आणि शत्रू यांच्यात समान आहेत, सन्मान आणि अपमान, थंडी आणि उष्णता, आनंद आणि दुःख यात समतोल आहेत आणि सर्व प्रतिकूल संगतीपासून मुक्त आहेत, जे स्तुती आणि निंदा सारखेच स्वीकारतात, जे शांत चिंतनात गुंतलेले आहेत, जे त्यांच्या मार्गात येते त्यात समाधानी आहेत, निवासस्थानाशी आसक्ती नाही, ज्यांची बुद्धी माझ्यामध्ये दृढपणे स्थिर आहे आणि जे माझ्यावर भक्तीने परिपूर्ण आहेत, असे लोक मला खूप प्रिय आहेत.
जे लोक येथे घोषित केलेल्या ज्ञानाच्या या अमृताचा आदर करतात, माझ्यावर श्रद्धा ठेवतात आणि माझ्यावरच सर्वोच्च ध्येय म्हणून समर्पित असतात, ते मला अत्यंत प्रिय असतात. आजचा धडा. जे परमेश्वराला आपले ध्येय मानतात आणि मागील श्लोकांमध्ये नमूद केलेल्या गुणांनी ओतप्रोत होऊन मोठ्या श्रद्धेने भक्ती जोपासतात, असे भक्त देवाला अत्यंत प्रिय असतात. श्रीमद्भगवद्गीता अध्याय 12 संपूर्ण.